प्रज्ञा, आपण या कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून आपल्या राज्याचा राजकीय फिटनेस पाहतो आहोत, आर्थिक फिटनेस पाहतो आहोत, अगदी पर्यटनाचा फिटनेसही आपण पाहिलेला आहे आणि काय गरजेचं आहे हेही बघितलेलं आहे. पण आपल्या आरोग्याचं आणि महाराष्ट्राच्या आरोग्याचं काय? अगदी. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, कारण आजचा आमची जी थीम आहे ती सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच स्वस्थ महाराष्ट्र हे थीम घेऊन आम्ही पुढे जातोय. आणि म्हणूनच आज आपल्या सोबत आलेले आहेत डॉक्टर विजय सुरासे सर, जे प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट आहेत. आपलं स्वागत आहे. आणखीन एक महत्त्वाचं सुरासे सर, की जीवनशैली खूप बदलली आहे. सरांनी उल्लेख केला जीवनशैलीचा. आता ही इतकी बदलती जीवनशैली आहे, त्या जीवनशैलीमध्ये आपलं आरोग्य टिकवणं खरंच किती अवघड आहे. हो, कारण अगदी अलीकडेच अमित शहाचं एक वक्तव्य खूप चर्चेत आहे. त्यांनी त्यांचा डाएट प्लॅन सांगितला किंवा त्यांनी त्यांचं रुटीन सांगितलं की त्यांनी कसे बदल केले, म्हणजे अगदी 6 तास झोपणं कंपल्सरी किंवा तेल साखर यांचं प्रमाण कमी करणं आहारातलं, आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं रुटीन केलेलं आहे. व्यायामासाठी किती वेळ मिळत असेल त्यांना माहित नाही, किंवा आम्हाला सुद्धा व्यायामासाठी वेळ मिळत नाही. हा प्रश्न म्हणजे खरं म्हणजे दोघांसाठी आहे जीवनशैली संदर्भातला. सुरासेजी, आपण जर बोला. अलीकडच्या काळामध्ये जीवनशैली खूप बदललेली आहे, याच्याबद्दल डाऊटच नाही आहे. आणि जीवनशैली हे मुख्य कारण आहे कार्डिओव्हास्क्युलर डिसीजचं. मला आठवतं, मी जेव्हा छोटा होतो, माझी आजी सावकाराकडे जायची आणि गहू आणायची की माझा नातू आलाय, याला गव्हाची पुरणपोळी खाऊ घालू. वास्तविकता तिथे चूक व्हायला सुरू झाली. आपली जी बाजरी होती, ज्वारी होती, हे जे मिलेट्स होते, रागी, हे हेल्दी लाईफस्टाईलमध्ये मानले जायचे. पाश्चात्यीकरण, वेस्टर्नायझेशन झालं हे इथे 40-45 वर्षापूर्वी. आणि 40-45 वर्षापूर्वी ॲव्हरेज भारतीय हा 11 ते 12 किलोमीटर चालायचा, पुरेशी झोप घ्यायचा, फील्ड वर्क करायचा. ऑटोमॅटिक गाड्या नव्हत्या, मॉडर्नायझेशन झालं नव्हतं. ऑटोमॅटिक अशा लिफ्टमध्ये भर गेलं 100 मजल्यावरती अशी काही सोय नव्हती. मुळात कृषीप्रधान देश असल्यामुळे जास्त पॉप्युलेशन हे रुरल पॉप्युलेशन आणि हेल्दी पॉप्युलेशन असायचं. पण आता रुरल अर्बन डिवाइड हा नाही राहिला जीवनशैली बदलल्यामुळे. आता सगळे तुम्ही म्हणा मैदा, हे गहू, भात याचं प्रमाण खूप जास्त सेवन होतं आहे आपल्याकडे. आणि हे मुळात हे कारण आहे, व्यायाम कमी आहे, फळांचं सेवन कमी आहे, प्रथिनांचं सेवन कमी आहे. ॲव्हरेज इंडियनचं प्रोटीनचं सेवन 47 ग्रामच्या खाली आहे, जे वेस्टर्नर्स आणि पाश्चात्यीकरण तिकडच्या खाली देशामध्ये 70च्या वरती प्रोटीनचं सेवन आहे. तर मुळात हे कारण आहे कार्डिओव्हास्क्युलर डिसीज किंवा कमी वयात प्रॉब्लेम्स होण्यासाठी. आता कमी वयात प्रॉब्लेम, मी हार्टचा डॉक्टर आहे, तर मी हार्टच्या बद्दल बोलणार, सर पण हार्टच्या बद्दल बोलतील, डायबिटीज बद्दल बोलतील. पण कार्डिओव्हास्क्युलर डिसीज म्हणजे एकच आहे, पूर्ण बॉडीची रक्तवाहिन्यांची संस्था म्हणजे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम. त्यामध्ये स्ट्रोक आले, पॅरालिसिस, किडनी फेलियर आले, हार्ट अटॅक आले, कमी वयामध्ये गँग्रीन, ही जी संपूर्ण संस्था आहे याच्यावरती अटॅक करणारी ही जी गोष्ट आहे म्हणजे जीवनशैली, बदलती जीवनशैली. तर इथे कुठेतरी आपल्याला बदल करायला हवं. पुन्हा जास्त मिलेट्सचं सेवन, जास्त प्रथिनांचं सेवन, जास्त व्हेजिटेबलचं सेवन, जास्त फळांचं सेवन. आता आपण महाराष्ट्रात राहतो, आपल्याला काही गरज नाही ऑस्ट्रेलियन किवी खायची किंवा न्यूझीलंडचं एखादं फळ खायचं. आपण इकडची जी फळं आहेत, केळी आहे, पेरू आहे, सर्वसाधारण जी फळं आपल्याकडे उपलब्ध असतात ते खावे. प्रोटीनचं सेवन जास्त करा, पाण्याचं सेवन जास्त करावं. आणि आपण कसं आता ऑटोमेटेड याच्यामध्ये जगामध्ये राहतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता आपल्या मनुष्याच्या हेल्पसाठी आलंय. पण ह्या गोष्टींचा वापर किती करावा आणि आपण कुठे थांबावं हे पण माहीत झालं पाहिजे. तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलात. कारण म्हणजे मी आणि प्रज्ञा जेव्हा या कॉन्क्लेव्हमध्ये आपण नेमकं काय काय विचारावं असं जेव्हा चर्चा करत होतो, तेव्हा खूप सगळे प्रश्न होते आमच्या मनात. पण हा एक महत्त्वाचा प्रश्न असा आलाच की ऋतुमानानुसार आपण आहार बदलतो. तसंच फळं सुद्धा बरीच बाजारात आलेली आहेत. असं सांगितलं जायचं की सीझनमधला जे फळ असेल ते खाल्लंच पाहिजे. म्हणजे अगदी मला आठवतंय की आई सांगायची की आंबा आहे ना आता या सीझनचा महत्त्वाचं फळ, तर आंबा खा, ए व्हिटॅमिन मिळेल, किंवा असं काही ना काही आम्हाला सांगितलं जायचं. पण आता ही सगळी फळं वेगवेगळी आहेत आणि सगळीच फळं आम्हाला सगळ्याच सीझनमध्ये दिसतात. दीक्षितजी, कसं आहार सांभाळावा? म्हणजे आता जो विषय निघाला की जीवनशैलीमध्ये बदल म्हणजे काय, की भरपूर खाणं, भरपूर वेळा खाणं आणि व्यायाम न करणं, हे आपलं जीवनशैलीमध्ये झालेला बदल आहे. त्याच्यामुळे आपला डायबिटीस स्वातंत्र्याच्या वेळेला 1% होता, तो 11.5% झालेला आहे. म्हणजे आपले काही जीन्स नाही खराब झाले ना एवढ्या वर्षांमध्ये, म्हणजे आपलं लाईफस्टाईल बिघडलेली आहे. आता साधं उदाहरण सांगतो की पूर्वीच्या काळी राजाला मुलगा झाला की हत्तीवरून साखर वाटायची, असं पण गोष्टीत वाचलंय. आता रेशनवर साखर मिळते आणि माणसं 2-2, 3-3 किलो साखर खातात महिन्याला. त्याच्यामुळे हे सगळे बदल झाले. आता फळांविषयी जे आहे विषय, तर फळांबद्दल मी फारसा फळांविषयी सकारात्मक नाही आहे. याचं कारण असं
की फळांमध्ये फ्रुक्टोज नावाची एक साखर असते आणि आपल्या साध्या साखरेमध्ये निम्म फ्रुक्टोज निम्म ग्लुकोज असतं. फळांमध्ये पण असं वेगळ्या प्रमाणात असतं आणि फ्रुक्टोज ही ग्लुकोजपेक्षा 7 पट वाईट आहे. त्याच्यामुळे निरोगी माणसाने सुद्धा तो 25 ते 30 ग्रॅम फ्रुक्टोजचं मेटाबॉलिझम दररोज करू शकतो. त्याच्यामुळे 1-2 फळं खायला हरकत नाही निरोगी माणसाने, पण डायबिटीस प्री डायबिटीसच्या माणसाने एकही फळ खाऊ नये, फक्त लिंबू खायला चालेल, ते पण जेवताना, असं मी सांगत असतो. आणि वारंवार खाण्याचा जो प्रकार आहे, या जगामधल्या या सगळ्या नॉन कम्युनिकेबल डिसीजचं जर एक महत्वाचं कारण जर मला विचारलं तर ते इन्शुलिन रेझिस्टन्स हे आहे. आणि दुर्दैवाने आमचे सगळे डॉक्टर्स डायबिटीसला साखरेचा आजार समजतात आणि सगळे आमचे एफर्ट्स ब्लड शुगर कमी करण्याकडे जातात. आणि ज्या इन्शुलिन नसल्याने टाईप 1 डायबिटीस होतो आणि अतिरिक्त असून काम करत नाही इन्शुलिन, तेव्हा टाईप 2 डायबिटीस होतो, तेव्हा आम्ही लोक फास्टिंग इन्शुलिन तपासणी सुद्धा करायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे. कारण इन्शुलिन रेझिस्टन्समुळे वजन वाढतं, इन्शुलिन रेझिस्टन्स येतो, ब्लड प्रेशर वाढतं, अथेरोस्क्लेरोसिस होते, गुडघे दुखतात, कॅन्सर होतात, PCOD PCOS होतं, नंतर डायबिटीस होतो. म्हणजे एवढ्या गोष्टी त्या इन्शुलिनमुळे होत असतील तर इन्शुलिन कमी करण्यासाठी, तो रेझिस्टन्स कमी करण्यासाठी काही करायला हवं ना. पण ते करण्यासाठी कुठलं औषध नाही आहे, ते करण्यासाठी फक्त लाईफस्टाईल आहे. आणि त्यामुळे लाईफस्टाईलला कोणी स्पॉन्सर नसतो. ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे मी काय म्हणत असतो की माझं काम काय तर आंधळ्यांच्या जगामध्ये आरसे विकण्याचं काम करते. खरंय. पण सर, तुम्ही आता उल्लेख केला दोघांनी, त्यात बदलती जीवनशैली आणि खास करून जर आपण पाहिलं तर जे त्रास होतात हृदयासंबंधित किंवा डायबिटीसशी संबंधित, त्यामागचं मुख्य कारण जे असतं ती चरबी, वाढलेली चरबी. प्रज्ञा, म्हणजे शरीरावरची वाढलेली चरबी हे मुख्य कारण असतं आणि त्याचा फटका अनेकदा बसत असतो. ती चरबी कमी करणं हे खरं तर महत्वाचं आहे. त्याबद्दल थोडंसं दोघांनी एक एक करून सांगा. लिपिड प्रोफाईल हे सगळ्यांनी ऐकलं असेल. आपण अशा जगात राहतो की सगळीकडे मॉडर्नायझेशन आणि हे नॉलेज आहे. आमच्याकडे ओपिनियनसाठी रुग्ण येत नाही, सेकंड ओपिनियनसाठी येतं. त्यांना गुगलने ओपिनियन दिलं असतं. आणि आमच्याकडे जेव्हा रुग्ण कन्सल्टेशनला येतो, मोठी फाईल घेऊन येतो, स्वतः मार्क करून हायलाईट करून येतो. LDL, लायपोप्रोटीन काय, ट्रायग्लिसराईड काय, हे टोटल कोलेस्ट्रॉल काय, HbA1c काय, सिरम होमोसिस्टीन काय, लायपोप्रोटीन लिटिल ए काय, एवढं सगळ्यांना ज्ञान असतं. आता IT प्रोफेशनलमध्ये शनिवारी बर्म्युडा पॅन्टमध्ये येतात ते मोठी फाईल घेऊन. ते ओपिनियनसाठी येतच नाही, ते क्रॉस चेक करायला. आता गुगलने जे सांगितलं ते. आता लिपिड प्रोफाईलमध्ये थोडीशी आकडे जरी वरती गेले तर खूप पॅनिक आणि पॅरानॉइड होऊन ते स्वतः गुगल करून सेल्फ डायग्नोसिस करून वरच्या टेस्टकडे जातात. स्वतः CT अँजिओग्राफी करून घेतात, कॅल्शियम स्कोरिंग करून घेतात. एवढं करायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला गरजेचं आहे फिजिकल एफर्ट. तुम्हाला 30-35 मिनिटं चालायला पाहिजे. एक्सरसाइज हा रोजच्या प्लॅनमध्ये आणा. सेल्फ इन्व्हेस्टिगेशन प्रणाली आपण अवलंबू नये. इट मे टेक यू इन रॉंग डायरेक्शन. आता फक्त कोलेस्ट्रॉलच कारणीभूत आहे का हार्ट अटॅकसाठी किंवा कार्डिओव्हास्क्युलर डिसीजसाठी? नव्हे. ॲज सरनी सांगितलं, इन्सुलिन रेझिस्टन्स, मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतो मी त्याला, ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपन्या. तुम्हाला माहिती आहे की नाही, हे ऐकलं की नाही माहिती नाही शब्द. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपन्या म्हणजे मोठ्याने घोरण्याची सवय आणि लठ्ठपणा एकत्रित आला की त्या व्यक्तीमध्ये कार्बन डायऑक्साईड लेवल जास्त असतात, त्याच्या बॉडीमध्ये सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये फ्री रॅडिकल्स जास्त असतात आणि त्याच्याने आघात होतो. मुख्य नलिका फाटणे, मुख्य नलिकामध्ये रक्ताचा क्लॉट होणे आणि अटॅक येणे. आणि मग तो असा मग क्षेत्रात गेलेला असतो की त्याला बायपास किंवा अँजिओप्लास्टीशिवाय दुसरा उपचार नसतो. तर ही कारणं आहे आता सध्या. आणि ओबेसिटी आता चाइल्डहुडपासून सुरू झाली. आता बघा मुलांमध्ये, आता तुम्ही बघा शाळेमध्ये त्यांचं ओबेसिटीचं प्रमाण वाढलेलं आहे. तर खरं एज्युकेशन द्यायची गरज आपल्या ह्या पॉप्युलेशनला नाही, स्कूलपासून चालू करायचं. आणि आता एकदम काय होतं की एकतर पूर्वीचे शाळेमधून काही एज्युकेशन झालेलं नाही आणि एकदम 40-50 मध्ये मॅरेथॉन ट्रेनिंग करतात. हे फॅडवलेले आहे. अॅनाबॉलिक स्टिरॉइड्स घ्या, प्रोटीन पावडर घ्या, जिममध्ये दुसऱ्या आपल्या पिअर ग्रुपला इम्प्रेस करण्यासाठी अति जास्त व्यायाम करा. याच्यामुळे ते फसतात. कोणी सांगा मला 10वी नंतर एकदम PhD होतं का? तर यांनी 40-45 वर्ष व्यायाम नसतो केलेला आणि एकदमच खूप व्यायाम सुरू करतात. 6-6 महिन्यामध्ये तुम्हाला 42 किलोमीटर धावायचं असतं. हे कुठून, कशासाठी? मस्त डोले शोले लावून फोटो कुठे टांगून जायचं नाही आपल्याला, आपल्याला जगायचं आहे. तुम्ही विचार करा, एकदम चांगले आर्म असे मस्त बनलेले आहे, छाती चांगली बनलेली आहे, पूर्ण बॉडी चांगली तुमची आहे आणि 40 मध्ये तुम्ही गेला. हे असं होतंय. तर लॅक ऑफ एज्युकेशन, लॅक ऑफ अवेअरनेस, कुठे किती व्यायाम करायचा, कुठे थांबायचं हे पण गरजेचं आहे.
नक्की डॉक्टर सुरासे, तुम्ही आता बोलता बोलता म्हणाला होतात की अज्ञानामुळे बऱ्याचदा हृदयरोगाचे प्रश्न उद्भवू शकतात. जसं तुम्ही सांगितलं की लहानपणी कधी व्यायाम नाही केला, मात्र अचानक फिट अँड फाईन राहण्यासाठी तुम्ही अचानक वयाच्या 40व्या वर्षी वगैरे व्यायाम करता आणि मग त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागतो किंवा काही. कारण आम्ही असे अनेक बातम्या पण प्रज्ञा वाचलेल्या आहेत. अगदी. की, आणि बरोबर तू म्हणतेस तसं की 40शीत अचानक करणं ठीक आहे, त्याचा त्रास होऊ शकतो, पण आमच्याकडे अशा बातम्या येतात की खेळता खेळता 31शीच्या आतला मुलगा टुर्नामेंटमध्ये खेळता खेळता ग्राउंडवरती पडला, कोसळला आणि हार्ट अटॅकने गेला. एक मुलगी बोलता बोलता स्टेजवरती 27 वर्षाची हसत खेळत बोलत होती, ती कोसळली आणि गेली. मग हे काय नेमकं घडतंय? अज्ञान, खरंच इथे अज्ञान हे एक कारण आहे. कसं असतं, आपलं कधीच हृदयाच्या बाबतीत तपासण्या झालेल्या नसतात. साधारण ECG पण झालेला नसतो. माझं असं म्हणणं आहे, आणि आता सायंटिफिक जगताचं सगळं पूर्ण असं म्हणणं आहे की एक प्री एम्प्लॉयमेंट चेक झाला पाहिजे. आता जी नोकरदार नाही आहे पॉप्युलेशन, त्यांना याच्यापासून वंचित कशाला ठेवायचं, पण त्यांच्यापर्यंत हे पोहोचवायचं आहे की 20-30मध्ये एक पहिली तपासणी किंवा नोकरी लागल्यावर पहिली तपासणी, जी कॉर्पोरेट प्लॅनिंगमध्ये आता शहरांमध्ये चालू झालं, ज्यामध्ये मूलभूत ब्लड टेस्ट होतात, शुगर वगैरे, लिपिड प्रोफाईल, ECG, आणि काही ज्यांना गरज आहे त्याच्यामुळे 2D पण होतो. एक कंडिशन आहे अनुवंशिक, त्याला म्हणतो हायपरट्रॉफिक कार्डिओमायपॅथी किंवा कार्डिओमायपॅथी. हे ऐकलं असेल तुम्ही. कार्डिओमायपॅथी म्हणजे जन्मतः आईच्या उरातून तुम्ही जन्म घेऊन येतात, तर हृदयाचे स्नायू काही ठिकाणी खूप जाड असतात, काही ठिकाणी पातळ असतात किंवा चौफेर जाड असतात. ह्या व्याधीला म्हणतो कार्डिओमायपॅथी. कार्डिओमायपॅथीचे रुग्ण हे आकस्मिक दगावतात. कधी कधी 1 वर्षाच्या आत दगावतात, कधी कधी शाळेमध्ये दगावतात हे रुग्ण, कधी कधी स्पोर्ट्स ग्राउंडवरती दगावतात, किंवा कधी कधी खेळता खेळता, व्यायाम करता करता. तर कार्डिओमायपॅथीबद्दल कोणाला ज्ञान नाही. एखादा जर व्यक्ती जर असं जर मयत झाला तर त्याला कुठली तरी कार्डिओमायपॅथी असावी, किंवा आमच्या कार्डिओलॉजी भाषेमध्ये म्हणतो कुठलं तरी रिदमचं डिसऑर्डर असावं, लॉंग क्यूटिव्ह सिंड्रोम. ECG आपण काढतो ना, त्याच्यामध्ये काय पाहतो, नुसतं ग्राफमध्ये आमचा जो स्टडी असतो ना, तो त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर व्याधी कळतात की तुम्हाला असं आकस्मिक मृत्यूचं भय आहे, तुम्हाला ॲरिथमिया होण्याची शक्यता आहे, तुमचं हृदय आकस्मिक धडधड धडधड करून 250च्या गतीने चालू शकतं, किंवा हृदय तुमचं आकस्मिक बंद होऊ शकतं. याच्यासाठी उपाययोजना आहे, पण त्याच्याबद्दल आता आपण बोलू नये. ते डिव्हायसेस असतात. अज्ञान इथे आहे. कुठे चेकअप केलं जात नाही. सेकंड चेकअप झालं पाहिजे जेव्हा प्रमोशन होतं तुमच्या 40मध्ये. त्याच्यामध्ये लाईफस्टाईल रिलेटेड डिसिजेस पकडतो आपण. फर्स्ट याच्यामध्ये अनुवंशिक दोष पकडतो. अर्थात आपण इंडियामध्ये लेड बॅक आहे. अनुवंशिक दोष परदेशामध्ये आईच्या उदरामध्ये बाळ असल्यावरतीच पकडतात, फिटल इकोमध्ये. आता फिटल इकोचं तुम्हाला माहिती असेल, शहरामध्ये कॉड ब्लड सॅम्पलिंग, फिटल ब्लड इको, हे सगळं सुरू झालं आहे आपल्या चांगल्या इस्पितळांमध्ये. आता ही जी हॉस्पिटल्स आहे ज्यांच्यामध्ये ही उपलब्धी आहे, लहान बाळाचं जेनेटिक असेसमेंट ही एका रक्ताच्या 1 cc ब्लडमधून सगळं कळतं की पुढचे प्रॉस्पेक्ट्स काय. वडिलांना, आईला जर कमी वयामध्ये हृदयाचा अटॅक आला असेल, याचं प्रमाण किती, हृदयाचं अटॅक येण्याचं, पॅरालिसिसचं, किडनी फेलियरचं, अंधत्व येण्याचं, किंवा न्यूरोपॅथी होण्याचं, मायोपॅथी होण्याचं, हे सगळं जाणता येतं. पण हे कुठपर्यंत मर्यादित आहे, खूप असं अफ्लुएंट पॉप्युलेशनकरिता. कॉमन मॅन असं शेतकरी माणूस जाणार नाही कॉड ब्लड सॅम्पलिंगसाठी, फिटल इकोसाठी. त्यांना सर्वसाधारण सोनोग्राफी सुद्धा परवडत नाही. तर अज्ञानपण इथे. पण हे आता आपल्याला अवेअरनेस वाढवायचं आहे. तुमच्या माध्यमातून आता आम्ही पोहोचतोय. थँक्यू फॉर दॅट. म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांना हेच सांगतो जॉईंटली की विद्यार्थ्यांना हे सांगण्याची गरज आहे. आता आपल्या वयातल्या लोकांना माहिती आहे, पण स्टुडंट जे रिसेप्टिव्ह असतात त्यांना सांगायचं CRAP ह्या गोष्टीचं सेवन करू नका. दीक्षित सरांनी सांगितलं कार्बोनेटेड हे ड्रिंक्स, थम्सअप, माझा, मिरिंडा, कोका कोला, हे पिऊ नये. याच्यामध्ये खूप साखर आहे. R फॉर रिफाईंड शुगर, म्हणजे तुमचे केक, पेस्ट्रीज, सगळं तुमचे बर्थडेचं जे सुरुवात झालेली आहे आपली, आणि ती मेंटेन होणार आहे असं वाटतं. केक्स, पेस्ट्रीज, याच्यामध्ये खूप रिफाईंड शुगर्स असतात, डायरेक्ट शुगर असतात. शुगर रश होतं तुमचं, एकदम 200, 300, 400 शुगर जाऊ शकतं. आर्टिफिशियली प्रोसेस्ड फूड आणि पॅक फूड. जास्त साठवलेलं तेल प्लास्टिकच्या बॅगमध्ये नको, जास्त साठवलेलं प्लास्टिकच्या बॉटलीमध्ये पाणी नको, तुमचे डिस्पोजेबल ग्लासमध्ये, मेणाचं कोट असलेला ग्लासमध्ये चहा कॉफी नको, जास्त लॅपटॉप मांडीवरती ठेवायला नको, वाकून बसायला नको, उभं राहायचं, ऑफिसमध्ये चालायचं, भरपूर पाणी प्यायचं. हे सगळे आता पुस्तकामध्ये चॅप्टर्स याच प्रश्नाकडे येणार आहे, कारण आपल्या या सत्राचा वेळ संपत चाललेला आहे. त्यामुळेच याच प्रश्नाकडे, म्हणजे एकतर ग्लोबल वॉर्मिंग आहे, कामाचा ताण आहे, कामाचे तास वाढलेले आहेत, या सगळ्यामध्ये असे काही बेसिक नियम आहेत का की जे सगळ्यांना पाळता येतील?
आणि म्हणजे सरसकट सगळ्या वयोगटातल्या लोकांसाठी एकसारखे. कारण पालकच बरेचदा तोंडघशी पडतात आणि पालक सुद्धा या सगळ्याला खरं तर जबाबदार आहेत बरेचदा, कारण त्यांना सुद्धा पॅक फूड खूप आवडतात. आम्ही पालक आहोत म्हणून आम्ही अगदी कमी वेळात खूप छान मार्गदर्शन करतात. खरं म्हणजे खूप प्रश्न आहेत मनात, पण तेवढा वेळ नाही आपल्याकडे. पण जसं तुम्ही सांगितलं, समतोल आहार आणि संतुलित झोप असणं, आणि त्याचबरोबर मला वाटतं प्रज्ञा एक ऍड करावं लागेल, नियंत्रण जे पालकांनीही ठेवावं, लहान मुलांनीही ठेवावं आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांनीही स्वतःच्या जिभेवर आणि हातावरही ठेवावं. म्हणजे म्हणजे सगळ्याच बोलतानाही आणि सर सलामत तो पगडी 50. म्हणजे कुठलाही प्रोफेशन असो, तुम्हाला जर 75 वर्ष जगायचं असेल, 100 वर्ष जगायचं असेल, तर तुम्हाला आता थोडं काही कॉम्प्रोमाइज करायला लागेल. तेवढे पैसे मिळणार नाही, तेवढं काम मिळणार नाही, ठीक आहे, पण लॉंग रनचा विचार करून ते करायला हवं. अगदी खूप खूप धन्यवाद. आपण दोघे इथे आलात आणि अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं त्यासाठी. धन्यवाद. NDTVचे खूप खूप आभार, तुमच्या सगळ्यांचे आभार. थँक्यू. थँक्यू सर.